सोशल मीडियावर हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवणारी जातीय वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याप्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घ्या अशी मागणी सावंतवाडी शहरातील हिंदू बांधवांनी केली। जोपर्यंत संबंधितांना ताब्यात घेत नाही तोपर्यंत आपण पोलीस ठाण्यातून मागे हटणार नाही अशी भूमिका यावेळी उपस्थितांनी घेतली। दरम्यान सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या एका युवतीला आज सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर उपस्थित हिंदू बांधव शांत झाले। दरम्यान ही पोस्ट करणाऱ्या युवकांना कॉलेजातून काढून टाकण्यात यावे असे आशयाचे निवेदन ते युवक शिकत असलेल्या कॉलेजला देण्यात आले। तसेच सावंतवाडी शहरात अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करून त्यांची दुकाने हटवण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली। हिंदू बांधवांच्या भावना दुखवणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी आज हिंदू बांधव एकत्रित येऊन या विरोधात रॅली काढली। यावेळी जय श्रीराम, हिंदू धर्म का रक्षण कौन करेगा, हम करेंगे अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। संभाजी महाराजांचा कुठल्याही प्रकारचं कोणी धार्मिक थेट निर्माण करण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे आणि जे आपल्या मनामध्ये आहे ते त्याच्यावर ॲक्शन घ्यायचं आहे। कारण तुम्हालाच काय कोणालाच सण न होण्यासारखी ही घटना ओके, तर तुम्ही आपल्याला प्रॉमिस होतं करतो ओके 100% ॲक्शन घेऊ। आचार्य बारमळ सरांनी सदरच्या मुलांवर आणि त्यांच्या कॉलेजमध्ये असणारे आणि कोण अन्य मुलं असतील ज्यांनी ही पोस्ट फॉरवर्ड केली आपल्या इष्टावर ठेवली आहे त्यांच्यावर ते कारवाई 100% करणार आणि त्यांनी तसं मॅनेजमेंटने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मी प्राचार्य आणि संपूर्ण कॉलेजचे आणि संस्थांचे जाहीर आभार मानतो। अतिशय निंदनीय होता। त्यासाठी आम्ही आज सगळीकडे जमून कॉलेजमध्ये निवेदन दिलं की त्यांना व्यवस्थित करावं आणि आता आमची सर्व सावंतवाडीकरांची मागणी आहे की हे जे व्यापारी जे बाहेर बसतात बाहेरून आले लोकल माणसांना त्रास आतापर्यंत झालेला आहे, पण स्थानिक लोकांना त्रास न होता त्या लोकांना तुम्ही बाहेर काढायचं। त्यांच्यावर कारवाई करा जे बाहेरून आलेले आहेत आणि जे इथे बाहेरून बसतात तर इथल्या लोकल स्थानिक लोकांना बरेच त्रास होतात ना, सगळ्यांची मागणी गेल्या असतील। बरेच जण काल जण आमचे नवयुवक सांगत होते अशा अनाधिकृत सावंतवाडी शहरात टपऱ्या वगैरे राहिलेल्या आहेत। त्या टपऱ्याही मीरा भाईंदर प्रमाणे आपण मुख्याधिकारी यांना त्याने आनंदीकर असतील तर जबरदस्त करावे सगळ्या आमच्या हिंदू बांधवांची लोकांना त्रास न तुमच्याकडे तुमच्याकडे अशा वेळी पुढे यादी तयार आहे। ज्यांना नगरपालिकेने परमिशन दिलेलं नाही त्याच्या पूर्ण समाजाची यादी तयार आहे। ती तुम्हाला
कॉन्टॅक्ट आपल्या आहेत त्या सगळ्याची गरज लागणार नाही. जी अनालिसिस यादी आम्ही तयार केली होती ती यादी तुम्ही घ्या आणि त्यांच्यावर कारवाई करा. बरोबर. त्याच्यानंतर आता जे व्यायामशाळेचं टेंडर काढलं तिथे आम्हाला कॉमेडियन माणूस नको आहे तिथे ते बाहेरून यांच्याकडे बघलेले आहेत आणि तिथे आता पण जो चालवतो म्हणजे कामाला ठेवलेला तो तिथे दारू पिऊन नुसते तुमच्या नावावर असतो. हा, कित्तूर म्हणून आहे. वाट लागून गेले साहेब ते. हा त्यांनी वाट लावली व्यायामशाळेची. परत करा ना, परत टेंडर काढा, काय फरक पडतो? हा. नाही, ते टेंडर मागवले. टेंडर सुद्धा मागवलेलं ना आपल्या लोकल माणसांना द्यायचं आहे. त्यांना आपल्या सौंदर्य असते हा. आणि तिथे काही मोठं प्रॉफिट नाही आहे पण हे लोक तिथे घेऊन त्याचा अनधिकृत वापर करतात. त्यापासून कारवाई पाहिजे. एवढं आमचं त्याला आजपासून करा, कारवाई करा. तर तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन वगैरे घेऊन ती सगळी कारवाई करा. एक दिवस असतो. जर दिवसेंदिवस त्या हातगाड्या वाढत जाणार, महिलांना जाताना येताना प्रवास करताना अतोनात त्रास होतो. यादी आहे तयार केली यादी. कॉम्प्लेक्स मध्ये पण जे आता दुकानं आपल्या म्युन्सिपाल्टीने सगळी दुकानं कॉमेडीची आहेत पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये. आम्ही तर घेतच नाही पण त्यांच्यामुळे आम्हाला तोपर्यंत व्यवसाय टाकायचा असेल तर टाकायला मिळत नाही. ते आम्हाला नाही आणि फळं त्यांची यावी लागतात. आम्ही घेत नाही पण सगळेजण त्यांचीच घेतात फळं, त्यांचीच चप्पलची दुकानं, त्यांचीच कपड्याची दुकानं. म्हणजे सगळा जो हा धंदा आहे तो सगळा त्यांच्यातच जातो. असं काय झालं ना तर कुठल्याही दिशेला जाईल, लक्षात ठेवा. टार्गेट तुम्ही आहोत. म्हणजे आता कसं आहे, वेगळ्या दिशेला जाईल याची काळजी घ्या. आणि तुम्हाला कोणाचा फोन वगैरे याचा विचार करू नका. याच्यात ऐकायचं नाही कोणाचा फोन निघायला. सगळे हिंदू म्हणून एकत्र आहे. इथं पार्टीचा विषय नाही, कसला विषय नाही. हा. सगळे सगळे हिंदूंनी आलेलो. आता काल जो FIR केला आहे. आयटीचे एक आहे ना सेक्शन ते रद्द झाले जे आपण आता मग त्याला पर्याय काय दुसरा? धार्मिक भावना दुखावल्या, सामाजिक भावना आहे ना सगळ्याच्या. बरोबर. ते 153 आणि 295 हे शिक्षणप्रमाणे हा गुन्हा दाखल होणार. हे धार्मिक भावना सायबर खाली कुठलं तुम्ही कलम लिहिलं? सायबरचं शिक्षण आहे का की हे सायबरचं जे शिक्षण आहे धार्मिक भावना, मग त्यासाठी मग सिव्हिल केस दाखल करावं लागते सर, बदनामी केली म्हणून. परंतु हे धार्मिक भावना दुखवल्या म्हणून ते आपल्या याच्यात येतं. खाली हिंदू मुस्लिम खाली मायनॉरिटी म्हणून त्यांना प्रोटेक्शन दिलं. दोनच मिनिटं साहेब आहेत का? मी 3 वाजल्यापासून अधिकारी साहेबांना सांगतो साहेब पुढे हाताच्या बाहेर जाणार, त्या मुलाला संबंधित कोण आणा त्यांना आणा. अजिबात इकडनं हालचाल झाली नाही. तुमचे साहेब बसून राहिले त्यानंतर हा जनप्रक्षोभ उभारला. आणि आता त्यासाठी मॅडम ते वेगळ्या पद्धतीने जे बघतील त्यांना विचार, परंतु आता सध्या जे चालू आहे आपण गुन्हा दाखल केलाय तर ते पुढं डेव्हलपमेंट महत्वाची आहे. सकाळी विचारलं पत्ता. आम्ही त्याच्या सोबत मला पत्ता आहे नाही. फोटो दिला जातात ना. ऍड्रेस सगळं दिलं.